हाय फ्रेंड्स, चला आपण आता निंबू आणि मिरचीचं लोणचं बनवूया। त्यासाठी मी 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 निंबू घेतलेले आहेत। तर आपण मसाला अगोदर भाजून घेऊया। धने, मोहरी, जिरं, सौंफ, ओवा हे सगळं थोडं थोडं घेऊन मी छान भाजून घेतलेलं आहे। भाजून छान थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला आपण हे बारीक करून घेणार आहोत। जोपर्यंत मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण मिरच्या कापून घेतल्या आणि त्यामध्ये 2 निंबू पिळून त्याचा रस टाकलेला आहे। आता बारीक केलेला मसाला टाकूया आपण। मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला आहे। थोडं मीठ टाकलेलं आहे, थोडीशी किंचित अशी हळद टाकलेली आहे, अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि थोडं विनेगर टाकायचं। 2 चम्मच विनेगर टाकत आहे आणि छान आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवून द्यायचं। आणि थोडं तेल गरम केलं, त्यामध्ये हिंग टाकलं, छान गरम तेल करून छान ते थंड होऊ दिलं आणि त्यानंतर आपण ते तेल लोणच्यामध्ये टाकणार आहोत। थंड करून टाकलेलं आहे तेल आणि हे 2 ते 3 दिवसात खायला तयार होऊन जाते लोणचं। तर आपलं लोणचं हे निंबू मिरचीचं लोणचं तयार आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।